नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री उशिरा महाराष्ट्रामध्ये BMS तसेच BHMS चा कॅप राऊंड 1 डिक्लेअर करण्यात आला होता। या राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी नुसार किती मार्क, SML तसेच ऑल इंडिया रँक पर्यंत सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला, त्या संदर्भात आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत। हा जो आपण कट ऑफ पाहणार आहोत हा स्टेट कोटाचा कट ऑफ असेल। या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व कॅटेगरी संदर्भाने माहिती मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांची या व्हिडिओमुळे मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहू। तर तुम्ही पाहू शकता, जो काही ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो साधारण 332 मार्क पर्यंत आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही वुमन कोटाचा जो काही कट ऑफ आहे तो पाहू शकता। त्यानंतर जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 325, ST कॅटेगरीचा 255, त्यानंतर VJ कॅटेगरीचा 332 व NTB कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 325 मार्क पर्यंत आलेला आहे। या विद्यार्थ्यांचा SML तसेच ऑल इंडिया रँक किती होती ती माहिती तुम्ही या कॉलम मध्ये पाहू शकता। NTB कॅटेगरीचा कट ऑफ झाल्यानंतर जर आपण NTC या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 331 मार्क पर्यंत, NTD कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 337, OBC कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 330 व जे विद्यार्थी SCBC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 325 मार्क पर्यंत कॅप राऊंड 1 मध्ये सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालं। या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आणि SML तुम्ही या कॉलम मध्ये पाहू शकता। तसेच जो काही वुमन कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो देखील तुम्ही या कॉलम मध्ये पाहून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रातील स्टेट कोटाचा जो काही कॅप राऊंड 1 होता त्याचा हा कट ऑफ राहिलेला आहे। कट ऑफ थोडासा हायर साईडला गेलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा कट ऑफ कमी होईल, परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो जे काही ओपन कॅटेगरी मध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा कट ऑफ 332 मार्क पर्यंत आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचे मार्क 300 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त आहेत अशा विद्यार्थ्यांना राऊंड 2 व राऊंड 3 पर्यंत BMS कॉलेज मिळेल। राऊंड 2 चा कॅटेगरी नुसार एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील त्या संदर्भाने येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अपडेट केलं जाईल। कट ऑफ हाय जाण्यामागील अनेक कारणे आहेत, त्यामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॅप राऊंड 1 साठी अनेक BMS कॉलेजला परमिशन मिळालेली नव्हती। हे कॉलेजेस कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3 पर्यंत काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये येऊ शकतात। त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी आहे अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये BMS ची संधी मिळू शकते। या संदर्भात ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या YouTube व्हिडिओ मार्फत तसेच फ्री WhatsApp ग्रुपवर अपडेट करेल। तुर्तास या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। या ठिकाणी आपण या व्हिडिओ मध्ये थांबूया। धन्यवाद।